या. तुम्ही का कष्ट घेताय प्रोफेसर साहेब? तुम्ही जा, तुमचे स्टुडंट तुमची वाट बघत असतील, मी निघून जाईन. ओके, आय शॅल गेट इन टच. Pleasure. बाय. बाय बाय सर. तुमचा काय विचार आहे? हॉटेल ग्रीनस्टारला जाऊन एक कप कॉफी होऊन जाऊ दे. आता तर कॉफीचा एक गरम गरम कप झालाच पाहिजे. चला. चल तिकडे बसूयात. इथे कॉफी खूप चांगली मिळते. हो. हा, त्या दिवशी मी कबीर सोबत इथे आलो Okay. होतो. कमालीची कॉफी. ये. थँक्यू. काय घेशील? फक्त कॉफी. 2 कॉफीज, 1 विथ शुगर अँड क्रीम, 1 ब्लॅक. मग तुम्हाला आमचा कॅम्पस आवडला? खूप चांगलं वाटलं. आणि तो मुलगा सुद्धा खूपच हुशार, खूप डेडिकेटेड आहे. काय नाव सांगितलं होतंस? हां, अविनाश. हो हो. अविनाश, कधीच न संपणारा. तुला काय वाटतं? काय? खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या पूर्ण फॅमिलीत खूप हुशार लोक आहेत. त्याचे वडील प्रसिद्ध लेखक ज्ञानशंकरजी आहेत. अच्छा, ज्ञानशंकरांचा हो. मुलगा आहे. वा, शाबाश. भाऊ पण सायंटिस्ट आहे आणि आई संस्कृत शिकवते. तुला आवडतो तो? काय? सगळ्यांनाच खूप आवडतो. उप्स. उप्स. श्यामली, तुला माहिती आहे की मी हिंदुस्थानात का आलोय आणि तुमच्याकडे का थांबलोय? माझा एक मुलगा आहे, नील. एकुलता एक मुलगा आहे माझा. खूप हुशार आहे, उच्च शिक्षित आहे. माझा सगळा व्यवसाय तोच सांभाळतो. चांगल्या जीवनसाथीसाठी लागणारे सगळे गुण आहेत त्याच्यात. हँडसम सुद्धा आहे. तुझे पप्पा त्याला टोक्योमध्ये भेटले होते. त्यांना वाटतं की नील आणि माहितीये मला. तू. सगळं माहितीये मला. माहित आहे. आणि तरी सुद्धा तू माझ्यासोबत उठतेस, बसतेस, हसून खेळून बोलतेस. तुला माझी भीती नाही वाटत? तुम्ही यायच्या आधी मला खरंच खूप भीती वाटत होती. काहीच सुचत नव्हतं. पण तुम्हाला पहिल्यांदा भेटताच माहित नाही का असं वाटलं, तुम्ही अनोळखी नाही आहात, कोणीतरी आपले आहात. थँक्यू. तुम्हाला भेटून, तुम्हाला बघून एक आशा जागृत झाली. आशा? कसली आशा? हेच की तुमच्या मुलासाठी माझ्यावर जबरदस्ती नाही करणार. मला तुझं म्हणणं कळलं नाही श्यामली. लेट मी बी व्हेरी फ्रँक अंकल. बाबांना तर तुम्ही ओळखताच. एकदा त्यांनी त्यांचं मत बनवलं ते त्यावरच कायम राहतात. मग जग इकडचं तिकडे होऊ दे. पण तुम्ही असे नाही आहात. तर मी सुद्धा मोठ्या इमानदारीने स्पष्ट शब्दात तुला सांगेन श्यामली, तू मला खूप आवडली आहेस. आणि कदाचित मी सुद्धा तुला वाईट नाही वाटलं. नील तर माझ्यापेक्षा चांगला आहे. तू आमच्या घरची सून होणं पसंत करशील? नाही, मला लगेच उत्तर नको आहे. आरामात विचार करून उत्तर दे. जांबिया खूपच चांगली जागा आहे. खूप खुश राहशील तू आमच्यासोबत. पण गोष्ट अशी आहे की हां, बोल. गप्प का झालीस? का तुला माझ्यावर विश्वास नाहीये? बोल. मी हे लग्न नाही करू शकणार. का? तुला कुणा दुसऱ्याशी लग्न करायचंय? बोल, मी नाराज नाही होणार. तुझं मत जाणून घेण्यासाठीच मी पूर्ण दिवस तुझ्यासोबत घालवलाय. तुला दुसरा कुणी आवडतो का श्यामली? येस. आणि तो मुलगा अविनाश आहे. अंकल, तुम्हाला कोणी सांगितलं? हो किंवा नाही? हो. बस, मला एवढंच जाणून घ्यायचं होतं. म्हणूनच रोज सकाळी तो मुलगा बायनाकुलर सडकवून तुमच्या हवेली मागच्या जंगलात येत असतो. काय? म्हणजे तुम्ही? हो, मी तुम्हा दोघांना पाहिलंय.
आणि त्याला तुझ्यासोबत पाहूनच मी हे ठरवलं की मी त्या मुलाला भेटणार, त्याला जाणून घेणार, परखणार त्याला. खूप चांगला मुलगा आहे श्यामले, खूपच समजूतदार. कॉंग्रॅच्युलेशन्स. अंकल, गो अहेड श्यामली. हिम्मत करून आपल्या पापाला सांग की मी अविनाश सोडून इतर कोणाशी लग्न करणार नाहीये. पण अंकल, तुमचा मुलगा? माहित नाही. नाही, मी बिन लग्नाची राहीन, पण मी बाबांशी याबद्दल बोलू नाही शकणार. तर मग आपल्या मम्माला सांग, ती तुझ्या वडिलांशी बोलून घे. ती बिचारी काय करणार? ती आजपर्यंत कधी स्वतःसाठी बोलू शकली, मग ती माझ्यासाठी काय बोलणार? मग या बाबतीत तुला स्वतःची मदत स्वतःच करावी लागेल श्यामली. मी फक्त तुझी एवढीच मदत करू शकतो की मी कुठल्या ना कुठल्या कारणाने नील आणि तुझ्या नात्यासाठी नकार देतो. नाही काका, प्लीज आत्ता नाही. इथे खूप वादळ येईल. मला माझी नाही, आईची काळजी आहे. सॉरी. माहित नाही का तुमच्यावर इतका विश्वास बसला की मी तुमच्याशी ते बोलते जे मी नाही बोललं पाहिजे. आणि मी तुझ्या विश्वासाला कधीच ठेच पोचू देणार नाही श्यामली. ट्रस्ट मी. ठाकूर रणबीर सिंग, तू क्लासच्या गप्पा मारणार. सगळ्या दुनियेला माहिती की तुझा क्लास काय. आपल्या बहिणीची इस्टेट हडप केल्यानंतर आपल्या खानदानाची टिमकी वाजवणारा, आपल्या मेहुण्याच्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी गुंड पाठवणारा मला क्लास शिकवणार. ठाकूर गुंड नाही, सिंह पाळतात.